जिसे देख दुनिया कहे ये है तर ही थेट दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये हा भव्य असा ड्रोन शो पार पडतोय। 1000 ड्रोनचा यामध्ये समावेश आहे। ड्रोनच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। तर पुण्यातील ड्रोन शोच्या संदर्भातील ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणेकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या जात आहेत। तर हे सगळे ड्रोन आता अवकाशामध्ये झेपावलेले आहेत आणि सुंदर आणि आकर्षक अशी रोषणाई देखील या ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा या ड्रोनच्या माध्यमातून दिल्या जातात। तर पुण्यामधील ड्रोन शोची ही खास दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी भारताचा नकाशा साकारला जातोय। दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा दिल्या जात आहेत। 1000 ड्रोनचा यामध्ये समावेश आहे। भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं आणि भारताचा हा नकाशा देखील आता या ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आलाय। त्यामध्ये महाराष्ट्र अधोरेखित करण्यात आलेला आहे। अतिशय नेत्रदीपक अशी दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। भारताचा नकाशा साकारण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्र त्यामध्ये हायलाइट करण्यात आलेला आहे। 1000 ड्रोनच्या माध्यमातून भव्य असा हा ड्रोन शो पुण्यामध्ये साकारला जातोय। नेत्रदीपक आणि आकर्षक या ड्रोन शोचे दृश्य लोकशाही मराठी तुम्हाला दाखवते। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा या ड्रोनच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। तर खास अशा या ड्रोन शोचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। पुण्यातील ड्रोन शोची ही दृश्य आपण पाहतोय। भारताचा नकाशा साकारण्यात आलेला होता, त्यामध्ये महाराष्ट्र अधोरेखित करण्यात आला आणि त्यानंतर विविध प्रतिकृती देखील साकारल्या जात आहेत। संत ज्ञानेश्वरांची ही प्रतिकृती आता साकारण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये भव्य ड्रोन शो पार पडतो आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तब्बल 1000 ड्रोन अवकाशामध्ये झेपावलेले आहेत आणि या 1000 ड्रोनच्या माध्यमातून नेत्रदीपक असा हा शो साकारला जातोय। संत तुकाराम महाराज यांची देखील प्रतिकृती या ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। तर पुण्यामधील हा खास ड्रोन शोचे लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। 1000 ड्रोनच्या माध्यमातून नेत्रदीपक असा हा ड्रोन शो या ठिकाणी पार पडतो आहे। अनेक प्रतिकृती देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून साकारल्या जात आहेत आणि एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। संत तुकोबा यांची ही प्रतिमा या ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। एका हातामध्ये विना आणि एका हातामध्ये चिपळ्या घेतलेले संत तुकाराम महाराज। मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती देखील ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नेत्रदीपक, आकर्षक, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही खरं तर दृश्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मागे भगवा ध्वज देखील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतोय। पुण्याच्या अवकाशामध्ये सध्या हा ड्रोन शो पाहायला मिळतोय। 1000 ड्रोनच्या माध्यमातून या नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा खास ड्रोन शो पुणेकरांच्या वतीनं मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून या ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती या ड्रोनच्या माध्यमातून अवकाशामध्ये साकारण्यात आलेली आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले
यांची प्रतिकृती आपण पाहतोय। ड्रोनच्या माध्यमातून अवकाशामध्ये ही प्रतिमा साकारण्यात आलेली आहे। शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार ज्यांनी केला ते दाम्पत्य, फुले दाम्पत्य, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिकृती देखील या ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। तर पुण्यामध्ये मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा खास ड्रोन शो आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून या ड्रोन शोचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लोकमान्य टिळक यांची देखील प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। ड्रोन शोच्या माध्यमातून ही प्रतिकृती आपण पाहतोय। पुण्याच्या अवकाशामध्ये ही नेत्रदीपक दृश्य सध्या दिसतायत ड्रोन शोच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील हे सगळे महापुरुष दाखवण्याचा प्रयत्न या ड्रोन शोच्या माध्यमातून केला जातोय। लोकमान्य टिळक यांची प्रतिकृती देखील आपण पाहिलेली आहे। पुणेकरांच्या वतीनं मोदींना खास शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्या जात आहेत। पुण्याच्या अवकाशामध्ये सध्या हा ड्रोन शो साकारला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय। गणपतीची प्रतिमा देखील साकारण्यात आलेली आहे। पुणे आणि गणेशोत्सव, पुणे आणि गणपती हे एक विशेष नातं पुणेकरांचं असतं आणि त्याच माध्यमातून गणपती बाप्पांची प्रतिमा देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून पुण्याच्या अवकाशामध्ये साकारण्यात आलेली आहे। नेत्रदीपक अशी दृश्य, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य सध्या पुण्याच्या अवकाशात आपल्याला पाहायला मिळते। 1000 ड्रोनच्या माध्यमातून हा सगळा ड्रोन शो साकारला जातो। पुणेकरांच्या वतीने या अनोख्या शुभेच्छा पंतप्रधान मोदींना दिल्या जात आहेत। महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रातील हे महापुरुष दाखवण्याचा प्रयत्न या ड्रोन शोच्या माध्यमातून केला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। हातामध्ये संविधान घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिकृती देखील ड्रोन शोच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये हा भव्य ड्रोन शो सध्या पाहायला मिळतोय। मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून या खास ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेत्रदीपक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा हा ड्रोन शो सध्या पुण्याच्या अवकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांची प्रतिमा देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्या जात आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांचं एक चित्रण या ड्रोन शोच्या माध्यमातून आपल्याला अवकाशामध्ये पाहायला मिळतंय। मोदींचा 75वा वाढदिवस देशामध्ये अनेक उपक्रम राबवत सरकारच्या माध्यमातून म्हणा, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हणा आज साजरा केला जातोय। स्वच्छता पंधरवडा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। ग्यारह साल बेमिसाल असा उल्लेख देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तर पुणेकरांसाठी खास पर्वणी असलेला हा ड्रोन शो, विविध महापुरुष या ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले। त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले आणि अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदींना या ड्रोन शोच्या माध्यमातून दिल्या जात आहेत।
आणि राम मंदिराची प्रतिकृती देखील दाखवण्यात आलेली आहे। ही खास दृश्य आपण पाहतोय। अयोध्येमध्ये ज्या राम मंदिराचं निर्माण करण्यात आलं, जे राम मंदिर साकारण्यात आलं, गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं ते साकार झाल्यानंतर ही राम मंदिराची प्रतिकृती या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण पाहतोय। प्रभू रामांचं भव्य असं मंदिर अयोध्येमध्ये साकारण्यात आलेलं आहे आणि ते मंदिर दाखवण्याचा प्रयत्न देखील या ड्रोन शोच्या माध्यमातून केला जातोय। जीडीपीचा देखील उल्लेख या माध्यमातून करण्यात आलेला आहे। देशाची अर्थव्यवस्था ही 3 ट्रिलियन गेलेली आहे आणि त्याचा उल्लेख देखील या माध्यमातून केला जातोय। भारताची अर्थव्यवस्था ही कशी मजबूत झाली याचा एक आलेख या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर ही दृश्य सध्या आपल्याला पुण्याच्या अवकाशामध्ये दिसतायत। संपूर्ण काळोख असलेल्या अवकाशामध्ये आता सर्वांचं लक्ष वेधून घेतोय हा ड्रोन शो। पुणेकरांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना अनोख्या पद्धतीच्या या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये हा ड्रोन शो पार पडला आहे। तब्बल 1000 ड्रोनच्या माध्यमातून या ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्रातील महापुरुष पंतप्रधान मोदी भारताची अर्थव्यवस्था दाखवण्याचा प्रयत्न ड्रोन शोच्या माध्यमातून करण्यात आला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये या ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। मोदींना पुणेकरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।